Hello student, welcome to online learning. I am your math teacher Mr. Rausab Desli. Now today are going to start last lecture of math second chapter continuity. Example number 7. Identify discontinuities for the function is either jump or removable discontinuity. That's number 1 example. F of x equal to x square minus 10x plus 21 divides x minus 7. आपल्याला या ठिकाणी दिलेलं फंक्शन डिस्कंटिन्यूअस आहे पण ते जंप आहे का रिमूवेबल डिस्कंटिन्यूअस ते चेक करायचे. मला गिवन मध्ये f ऑफ x इक्वल टू x स्क्वेअर मायनस 10x प्लस 21 डिवाइड x मायनस 7 हे फंक्शन कुठल्या टाइपचं आहे रॅशनल फंक्शन. गिवन f ऑफ x इज रॅशनल फंक्शन. रॅशनल फंक्शन काय असतं कंटिन्यूअस. इट इज कंटिन्यूअस फॉर ऑल x बिलोंग्स टू r एक्सेप्ट व्हेन x मायनस 7 इक्वल टू 0 दॅट इज x इक्वल टू 7. म्हणजे f ऑफ 7 ला इज नॉट डिपेंड होणार ते. f ऑफ 7 इज नॉट डिपेंड सो दॅट f is discontinuous at the point x equal to 7. The limit as x tends to 7 f of x equal to limit as x tends to 7 f of x equal to आपल्याला दिलेलं आहे गिवन मध्ये x स्क्वेअर मायनस 10x प्लस 21 डिवाइड x मायनस 7. आता न्यूमरेटरला आता जर आपण x इक्वल टू 7 ठेवलं तर न्यूमरेटर ड्रॉपला काय होणार आहे 0 होणार आहे. आपण इथे न्यूमरेटरला कुठलं फंक्शन आहे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. मग क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आपण त्याचे आपण फॅक्टर पाडणार आहे. असे नंबर त्यांचा प्रोडक्ट काय आला पाहिजे 21 आणि त्यांची ॲडिशन काय आली पाहिजे -10. ते कुठले फॅक्टर पडतात x मायनस 7 x मायनस 3 डिवाइड्स काय x मायनस 7. इथे हा x मायनस 7 कॅन्सल होत आहे. जर आपण x इक्वल आता 7 टाकलं तर आपण इथे डिनोटला काय 1 आहे डिनोट नॉट इक्वल 0 होते. x इक्वल 7 टाकलं 7 मायनस 3 काय येते 4. म्हणजे लिमिट ॲज एक्सटेन्सची f ऑफ x काय झालं एक्झिस्ट झालं. इफ वी डिफाइन f ऑफ 7 इक्वल टू 4 इफ विल बी कंटिन्यूअस फॉर ऑल x बिलोंग्स टू r therefore this discontinuity is removable. Second example, f of x equal to x square plus 3x minus 2 for x less than or equal to 4. f of x equal to 5x plus 3 for x greater than 4. या ठिकाणी आपण अगोदर कुठला घेतोय मी राईट हँड साइडचं लिमिट घेतोय. राईट हँड साइडला x greater than 4 त्यावेळेस आपण f of x equal to काय करणार आहे 5x plus 3. मग राईट हँड साइडला राईट हँड साइड लिमिट as x tends to 4 plus f of x equal to limit x tends to 4 plus f of x equal to काय येते 5x plus 3. आता हे काय डिनोमिनेटर नॉट इक्वल टू 0 आहे. डायरेक्ट आपण व्हॅल्यू टाकणार x इक्वल टू 4 5 into 4 plus 3 5 into 4 20 plus 3 काय येते 23. मग राईट हँड साइडचं लिमिट काय येते लिमिट as x tends to 4 plus f of x equal to काय आलं 23. त्याला नंबर 1 देतो. आता आपण इथे x लेस दॅन 4 म्हणजे हे कुठल्या टाइपचं आहे लेफ्ट हँड साइडचं लिमिट आहे. मग इथे लिमिट as x tends to 4 minus f of x is equal to लिमिट as x tends to 4 मायनस त्यावेळेस फंक्शन काय दिलं आपल्याला x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2 दिले. आपण ते लिहिल्यानंतर इथे डिनोट नॉट इक्वल टू 0 होते. डिनोट नॉट इक्वल टू 0 आहे म्हणून आपण डिनोटला काय 1 आहे नॉट इक्वल टू 0 आहे. आपण x इक्वल टू 4 टाकणार इथे 4चा जिथे x असतो ते 4 टाकतोय. 4चा स्क्वेअर प्लस 3 इंटू x 4 टाकला -2 4चा स्क्वेअर 16 प्लस 12 -2 ते काय येते 26. लेफ्ट हँड साइडचं लिमिट काय येते लिमिट as x tends to 4 minus f of x equal to 20. याला नंबर सेकंड दिला. मग फ्रॉम इक्वेशन पर्सेंट सेकंड फर्स्ट व्हॅल्यू 23 सेकंड काय 26. मग लेफ्ट हँड लिमिट नॉट इक्वल टू काय राईट हँड लिमिट म्हणजे लिमिट as x tends to 4 minus f of x नॉट इक्वल लिमिट as x tends to 4 plus f of x. Therefore limit x tends to 4 f of x does not exist. Therefore f has a jump discontinuity at x equal to 4. इथे जी discontinuity कुठल्या टाइपचे जंप discontinuity. Example number 8. Discuss the continuity of the function at the point indicated against them. Number 1. f of x equal to root 3 minus tan x divides pi minus 3x at x not equal to pi by 3. f of x equal to 3 by 4 at x equal to pi by 3 at the point x equal to pi by 3. At the point x equal to pi by 3 ते फंक्शन कंटिन्यूअस की डिस्कन्टिन्यूअस आपल्याला ते चेक करायचे. आपल्याला गिवन मध्ये x equal to pi by 3 म्हणजे f of pi by 3 ची व्हॅल्यू काय दिली 3 by 4. गिवन मध्ये f of pi by 3 equal to 3 by 4 त्याला नंबर आपण 1 दिलेला आहे. मग आता f of x equal to root 3 minus tan x divides pi minus 3x x not equal to pi by 3 x not equal to pi by 3 तर x approaches to pi by 3 म्हणून लिमिट as x tends to pi by 3 f of x is equal to limit as x tends to pi by 3 this function f of x equal to root 3 minus tan x divides pi minus 3x. आता आपण या ठिकाणी जर x equal to pi by 3 टाकलं तर न्यूमरेटरला काय होते 0 होते. मग आपण काही टाइप आपण लिमिट चॅप्टर मध्ये घेतले इथे आपण कुठला टाइप वापरते सबस्टिट्यूशनचा टाइप पुट x tends to pi by 3 म्हणजे x equal to pi by 3 plus h टाकते. सबस्टिट्यूशन केली लिमिट चेंज होतात. as x tends to pi by 3 this implies that h tends to 0. मग इथे सबस्टिट्यूशन केली म्हणून लिमिट चेंज करतो लिमिट x tends to pi by 3 ची जागा काय घेतलं h tends to 0. रूट ऑफ 3 मायनस x ची जागा आपण pi by 3 प्लस h टाकतोय
डिवाइड पाय मायनस 3 पाय बाय 3 प्लस एच. या ठिकाणी आपण कुठला फॉर्म्युला वापरणार आहे? टॅन पाय बाय 3 प्लस एच साठी टॅन ए प्लस बीचा. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी डिवाइड्स 1 मायनस टॅन ए टॅन बी. मग रिप्लेसमेंट काय टाकतो या करायचं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये? ए इक्वल टू पाय बाय 3 आणि बी इक्वल टू एच. लिमिट एच टेन्स टू 0 रूट ऑफ 3 मायनस या ठिकाणी टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरतो टॅन पाय बाय 3 प्लस टॅन एच डिवाइड्स 1 मायनस टॅन पाय बाय 3 टॅन एच डिवाइड्स पाय मायनस हा ब्रॅकेटच्या वेळेला 3 जो आहे त्याने मध्ये मल्टिप्लाय करते 3 मायनस 3 इंटू पाय बाय 3 मायनस 3 पाय बाय 3 मायनस 3 इंटू एच मायनस 3 एच. इथला 3 कॅन्सल झाला मायनस पाय आणि इथला प्लस पाय पण कॅन्सल झाले. डिनॉमिनेटरला फक्त काय शिल्लक राहिलं आता मायनस 3 एच. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करतोय टॅन पाय बाय 3 ची व्हॅल्यू रूट 3 टाकतोय. लिमिट एच टेन्स टू 0 रूट ऑफ 3 लिहिला मायनस टॅन पाय बाय 3 ची व्हॅल्यू रूट 3 प्लस टॅन एच डिवाइड्स 1 मायनस टॅन पाय बाय 3 ची जागा रूट 3 टॅन एच डिवाइड्स इथला डिनॉमिनेटरचा काय मायनस 3 एच. आता या ठिकाणी आपण डिनॉमिनेटरला एलसीएम घेणार आहे. एलसीएम काय येणार आहे? इथे 1 आहे इथे 1 मायनस रूट 3 टॅन एच 1 मायनस रूट 3 टॅन एच एलसीएम घेतोय आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. या 1 मायनस रूट 3 टॅन एचने याला मल्टिप्लाय करेल 1 ने याला मल्टिप्लाय करतोय. मग काय येते रूट 3 इंटू 1 रूट 3 मायनस रूट 3 इंटू रूट 3 3 टॅन एच मायनस या 1 ने याला मल्टिप्लाय करतोय कारण हा जो ब्रॅकेटच्या बाहेर असा असा मायनस येतो. इथे आपलं काय येते मायनस रूट 3 मायनस टॅन एच डिवाइड्स 1 मायनस रूट 3 टॅन एच आणि पुन्हा इथे डिपेंड मधला मायनस 3 एच आले तुम्ही. इथला मायनस रूट 3 आणि प्लस रूट 3 कॅन्सल केला. मग निवडला आपल्याला लिमिट एच टेन्स 0 मायनस 3 टॅन एच मायनस टॅन एच काय आलं मायनस 4 टॅन एच आले. आता इथे बघा या मायनस 3 एचच्या डिनॉमिनेटरला काय 1 आहे मग याला उलट करून आपल्याला 1 मायनस 3 एच लिहिते. मग आपण इथे मायनस 3 एच घेतला आणि इथला 1 मायनस रूट 3 टॅन एच लिहिले. इथे मायनस मायनस प्लस झाला. हा 4/3 नंबर काय कॉन्स्टंट त्याला आपण लिमिटच्या बाहेर काढून घेऊ. 4/3 बाहेर घेतला लिमिट एच टेन्स 0 लिमिट एच टेन्स टू 0 टॅन एच बाय एच. पुन्हा सेपरेट लिमिट करून घेतलं लिमिट एच टेन्स 0 1 अपॉन 1 मायनस रूट 3 टॅन एच. 4/3 लिमिट एच टेन्स टू टॅन एच बाय एच टॅन फॉर्म्युला त्याची व्हॅल्यू काय 1 आहे. आता इथे जिथे एच दिसते ते आपण 0 टाकतोय. इथे काय येते 1 मायनस रूट 3 टॅन 0 आणि टॅन 0 ची व्हॅल्यू काय 0. मग इथे पुढे 4/3 इंटू 1 1 अपॉन 1 मायनस रूट 3 इंटू 0 काय येते 0 1 अपॉन 1 1 1 इंटू 1 इंटू 4/3 काय येते 4/3. लिमिट एज एक्सटेंड्स टू पाय बाय 3 एफ ऑफ एक्स काय आलं 4/3. याला नंबर सेकंड दिला. फर्स्ट इक्वेशन आपलं एफ ऑफ पाय बाय 3 इक्वल काय होतं 3/4. सेकंड काय आलं 4/3. हे दोघं काय डिफरंट आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड लिमिट एज एक्सटेंड्स टू पाय बाय 3 एफ ऑफ एक्स not equal to f of pi by 3, therefore f is discontinuous at the point x equal to pi by 3. Second example, f of x equal to 4 raised to x minus 2 raised to x plus 1 divides 1 minus cos to x for x not equal to 0. f of x equal to log of 2 bracket square divides 2 for x equal to 0 at the point x equal to 0. at the point x equal to 0 ला फंक्शन कंटिन्यूअस आहे का डिफरंट ते चेक करायचं आपल्याला. गिवन मध्ये आपल्याला फॉर एक्स इक्वल टू 0 म्हणजे एफ ऑफ 0 इक्वल टू काय दिले लॉग ऑफ 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 गिवन एफ ऑफ 0 इक्वल टू लॉग ऑफ 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 याला नंबर 1 दिला. आता x नॉट इक्वल टू 0 x अप्रोचेस टू काय 0 लिमिट x टेंड्स टू 0 एफ ऑफ x इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 त्यावेळेस फंक्शन 4 raised to x minus 2 raised to x plus 1 divides 1 minus cos to x. आपण इथे 4 ला लिहिताना काय करते 2 चा स्क्वेअर करते आणि 1 minus cos to x चा फॉर्म्युला आपण पुढच्या स्टेप मध्ये घेऊ. फक्त इथे मी या स्टेप मध्ये काय करतोय 4 ला लिहिताना 2 चा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू x मायनस 2 रेस टू x प्लस 1 म्हणजे इथे a रेस टू m प्लस n असेल तर आपण काय लिहितो a रेस टू m इंटू a रेस टू m किंवा a रेस टू m इंटू a रेस टू m काय लिहितो आपण a रेस टू m प्लस 1. मग 2 रेस टू x प्लस 1 ला काय केलं मी 2 रेस टू x इंटू 2 प्लस 1 डिवायडेड 1 मायनस कॉस टू x. इथे आपण a रेस टू m रेस टू n लिहिणं काय आणि a रेस टू n रेस टू m लिहिणं काय एकच आहे. इथे 2 रेस टू 2 चा रेस टू x च्या ऐवजी मी काय करतोय 2 रेस टू x चा स्क्वेअर मायनस हा पुढे 2 लिहितोय 2 ब्रॅकेट 2 रेस टू x प्लस 1 1 मायनस कॉस टू x म्हटलं काय घेतलं 2 साइन स्क्वेअर x घेतोय. आता हा न्यूमरेटरला कुठल्या टर्मचा तो परफेक्ट स्क्वेअर आहे 2 रेस टू x मायनस 1 त्याचा ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे. लिमिट एक्सटेंड 2 रेस टू x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड्स 2 साइन स्क्वेअर x. इथे मी आपल्याला लिमिट एक्सटेंड साइन x अपॉन x काय 1 माहिती आहे. मग इथे साइन स्क्वेअर x असेल साइन स्क्वेअर x लिहिणं काय साइन x ब्रॅकेट स्क्वेअर लिहिणं काय एकच आहे.
इथे मी काय करतोय, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करतोय, एक्स कडे डिवाइड करतोय आणि हा इथला 1/2 पण बाहेर घेतोय. 1/2 बाहेर घेतला, लिमिट एक्सचेंज 2x-1 ब्रॅकेट स्क्वेअर, इथे ब्रॅकेटमध्ये आपण एक घेतला म्हणजे काय झालं, तो एक्सचा स्क्वेअर डिवाइड्स सेपरेट पण लिमिट केले डिनॉमिनेटरला आपण, लिमिट एक्सचेंज साइन स्क्वेअर एक्स साइन एक्स त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड्स काय केलं एक्स, एक्स म्हणजे काय एक्सचा स्क्वेअर. मग या ठिकाणी आपण न्यूमरेटरला कुठला फॉर्म्युला वापरतोय, लिमिट एक्सचेंज a⁻x-1 डिवाइड बाय एक्स काय लॉग ऑफ ए. इथे हा इथला 1/2 लिहिला, इथे इथपर्यंत याचा फॉर्म्युला काय लॉग ऑफ 2, लॉग ऑफ 2चा काय झाला तो स्क्वेअर, याची व्हॅल्यू काय 1 आहे, 1चा स्क्वेअर काय येते 1. इथे लिमिट एक्सचेंज एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 2, या नंबर सेकंडला. तर तिथे फ्रॉम इक्वेशन फर्स्टला तीच व्हॅल्यू, सेकंडला पण तेच आहे. मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड लिमिट एक्सटेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स इक्वल टू काय झालं एफ ऑफ 0, therefore f is continuous at the point x equal to 0. Example number 10, if f of x equal to cos square x minus sin square x minus 1 divides root of 3x square plus 1 minus 1 for x not equal to 0 is continuous at the point x equal to 0, find f of 0. म्हणजे आपल्याला गिवन मध्ये फंक्शन काय दिले, कंटिन्यूअस कुठल्या पॉईंटला ॲट द पॉईंट x equal to 0. गिवन f is continuous at the point x equal to 0 by definition f limit exchange f of x equal to f of 0, therefore f of 0 is equal to काय दिलं आपण limit exchange f of x, but f of x equal to काय cos square x minus sin square x minus 1 divided root of 3x square plus 1 minus 1. इथे आपण cos square x equal to काय देतोय 1 minus sin square x, हा फॉर्म्युला आपण घेते cos square x equal आणि पुन्हा रूट आलेलं आहे, रूट आलं म्हणून रॅशनलायझेशन ही पण स्टेप करते, रॅशनलायझेशन आपण डिनॉमिनेटर समोर रॅशनलाइज करतोय. इथे cos square x equal to 1 minus sin square x minus sin square x minus 1 divides root of 3x square plus 1 minus 1 मल्टीप्लाय रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस 1, इथे माहिती होतं आपण इथे काय केलं प्लस 1 डिवाइड रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 याने मल्टीप्लाय डिवाइड करून घेतला. या ठिकाणी हा इथला प्लस 1 आणि इथला हा मायनस 1 कॅन्सल होते, मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि मायनस साइन स्क्वेअर एक्स किती झाले -2 साइन स्क्वेअर एक्स रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस 1 प्लस 1. डिनॉमिनेटरला काय कुठला कुठला x मायनस वाय आणि x प्लस वाय, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. मग इथे हा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, पुढच्या स्टेपमध्ये इथे रूट आणि हा स्क्वेअर निघून जाईल 3x स्क्वेअर प्लस 1 इथला मायनस 1, इथे हा प्लस 1 आणि मायनस 1 कॅन्सल केलं. इथे मी पुढच्या स्टेपमध्ये काय करतोय, हा -2/3 नंबर काय झाला कॉन्स्टंट नंबर, त्याला लिमिटचे बाहेर काढून घेऊ आपण. तो बाहेर घेतल्यानंतर लिमिट एक्सचेंज 0 इथे साइन स्क्वेअर एक्स आहे, नोटला काय एक्स स्क्वेअर आहे, इथे ब्रॅकेटमध्ये काय लिहितोय साइन एक्स डिवाइडेड बाय एक्स त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 0 रूटमध्ये सॉरी ब्रॅकेटमध्ये रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस 1 प्लस 1. आता इथे हा -2/3 घेतला, याची जी व्हॅल्यू ती 1 आहे, 1चा स्क्वेअर इंटू इथे एक्सच्या जागेवर आपण 0 टाकलेलं आहे, 3 इंटू 0चा स्क्वेअर प्लस 1 प्लस 1. इथे 3 इंटू 0 काय आहे 0 प्लस 1, रूट ऑफ 1 काय 1, 1 प्लस 1 काय झालं 2 झालं, मग 2 इंटू -2/3 काय येते -4/3. इथे एफ ऑफ 0ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला -4/3. Next example, if f of x equal to 5 raised to x plus 5 raised to minus x minus 2 divided x square for x not equal to 0 is equal to k for x equal to 0 is continuous at the point x equal to 0. आपल्याला गिवन फंक्शन काय दिले continuous at the point x equal to 0, म्हणजे आपल्याला नंबर 1 व्हॅल्यू पहा x equal to 0 टाकलं f of 0 is equal to काय k. इथे डेफिनेशन आपल्याला गिवन फंक्शन काय होतं कंटिन्यूअस, गिवन f is continuous at the point x equal to 0 by definition f of 0 equal to limit addition 0 f of x. एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू आताच काय सांगितलं तुम्हाला, एफ ऑफ 0 ची इक्वल आहे की लिमिट एक्सचेंज 0 एफ ऑफ x इक्वल टू 5 raised to x प्लस 5 raised to minus x minus 2 डिवाइडेड बाय x स्क्वेअर. या ठिकाणी मी या स्टेपमध्ये फक्त काय करतोय, हा 5 raised to minus x जो आहे म्हणजे x raised to -2 जर असेल तर आपण लिहिताना खाली येताना तो काय येतो 1/x स्क्वेअर. त्या पद्धतीने 5 raised to -x ला आपण 1/5 raised to x लिहिलेलं आहे. या ठिकाणी आपण न्यूमरेटरला एलसीएम काय येणार आहे 5 raised to x, याने याला मल्टिप्लाय करतोय आणि याने याला मल्टिप्लाय करतोय. 5 raised to x इंटू 5 raised to x प्लस 1 मायनस 2 इंटू 5 raised to x डिवाइडेड बाय इथला एलसीएमचा 5 raised to x आणि इथला डेफिनेशन होता काय आलेलं x स्क्वेअर. आता 5 raised to x इंटू 5 raised to x काय होते 5 raised to 2x होते. 5 raised to x इंटू 5 raised to x 5 raised to x आणि 5 raised to x लिहिलं काय 5 raised to x ब्रॅकेट्स केलं काय मी ते आपण याला लिहिलं डायरेक्ट काय घेतलं 5 raised to x ब्रॅकेट्स काय मायनस नेक्स्ट स्टेप आपण पुढे घेतली 2 इंटू 5 raised to x प्लस 1 डिवाइड्स 5 raised to x हा x स्क्वेअर न्यूमरेटरला काय होतं 1, इथे लिहिताना मी 1/x स्क्वेअर 5 raised to x. आता ही जी न्यूमरेटरला व्हॅल्यू आहे
की कुठल्या टर्मचा परफेक्ट स्क्वेअर येतो 5x - 1 त्याचा परफेक्ट काय स्क्वेअर इथे आपण अशी ॲडजस्टमेंट करून घेतली k इंटू लिमिट x ची 0 इथे याचं कशाचं एक्सप्रेशन आहे 5x - 1 त्याचा ब्रॅकेटचा काय स्क्वेअर हा इथला x स्क्वेअर होतो लिहिताना मी इथे x त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 1 अपॉन इथे काय 1 अपॉन 5x आता इथे पुढच्या स्टेपमध्ये मी सेपरेट लिमिट घेतोय लिमिट x ची 0 5x - 1 डिवाइड बाय x त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू लिमिट x ची 0 1 अपॉन 5x या ठिकाणी कुठला फॉर्म्युला वापरतोय मी युजिंग लिमिट x टेंड्स टू 0 a⁻x - 1 डिवाइडेड बाय x काय फॉर्म्युला तो log of e म्हणजे ती याची जी व्हॅल्यू आहे ती काय आली log of 5 ब्रॅकेट स्क्वेअर इथे x च्या जागी काय घेतलं आपण 0 5 n/0 काय 1 मग आपण a/0 आपण 1 लिहितो तर n/0 काय 1 5/0 1 1 upon 1 1 into log of 5 ब्रॅकेट स्क्वेअर काय येतं log of 5 ब्रॅकेट स्क्वेअर k ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला log of 5 चं ब्रॅकेटचं एक्झाम्पल नंबर 3 if f of x equal to sin 2x upon 5x minus a for x greater than 0 for x equal to 0 f of x equal to 4 दिले for x less than 0 f of x equal to x square plus b minus c is continuous at the point x equal to 0 find the value of e and b म्हणजे आपल्याला दिलेलं फंक्शन काय कंटिन्यूअस ॲट द पॉईंट x equal to 0 f is continuous at the point x equal to 0 काय डेफिनेशन आहे f of 0 is equal to left hand limit is equal to right hand limit मग आपल्याला गिव्हनमध्ये x equal to 0 f of 0 ची व्हॅल्यू काय 4 गिव्हन f of 0 is equal to 4 त्याला नंबर 1 दिला आता इथे आपण अगोदर कुठलं फाइंड करून घेतोय राईट हँड साईडचं लिमिट ग्रेटर दॅन 0 आहे लिमिट एज x टेंड्स टू 0 प्लस f of x इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 प्लस त्यावेळेस फंक्शन sin 2x upon 5x मायनस a दिले नंतर आपण ॲडजस्टमेंट करू इथे कारण इथे फॉर्म्युला आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे लिमिट x टेंड्स टू 0 sin x डिवाइड बाय x असेल तर आपण व्हॅल्यू काय देतो 1 इथे फक्त मी काय करतोय हा sin 2x असता ठेवला आणि हा 5 थोडं पुढे घेतो 1 upon 5 sin 2x upon x इथे काय केलं 2 ने डिवाइड केला आणि 2 ने मल्टिप्लाय ॲडजस्टमेंट करून घेतली मायनस c आता इथे आपण सेपरेट लिमिट घेतलं असं लक्षात घ्यायचे लिमिट x 0 5 1 upon 5 कॉन्स्टंट लिमिट काय कॉन्स्टंट 1/5 लिमिट x 0 sin 2x upon 2x काय येते 1 लिमिट x 0 2 पुन्हा इथे कॉन्स्टंट आलं कॉन्स्टंट 2 आणि इथे पण लिमिट x 0 a चं काय येणार आहे a ची म्हणजे इथे 2 into 1 डिवाइड बाय काय 5 2/5 मायनस c मग हे राईट हँड साईडचं लिमिट तुम्हाला लिमिट x 0 प्लस f of x इज इक्वल 2/5 मायनस e या नंबर सेकंड दिला आता आपण कुठलं घेतोय लेफ्ट हँड साईडचं लिमिट फॉर x लेस दॅन 0 त्यावेळेस f of x इक्वल टू x स्क्वेअर प्लस b मायनस 3 दिले मग लेफ्ट हँड लिमिट घेतोय लिमिट x 0 मायनस f of x इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 मायनस त्यावेळेस फंक्शन आपल्याकडे काय x स्क्वेअर प्लस b मायनस 3 इथे नॉट इक्वल टू 0 नॉटला 1 नॉट इक्वल टू 0 म्हणजे आपण x ची आपण डायरेक्ट व्हॅल्यू टाकतोय 0 0चा स्क्वेअर प्लस b मायनस 3 काय येते b मायनस 3 या नंबर थर्ड आहे जेव्हा तुम्हाला सांगितलं होतंच f इज कंटिन्यूअस ॲट द पॉईंट x equal to 0 इथे डेफिनेशन लिहून घेतो मी f of 0 इज इक्वल टू लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट f of फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड आणि थर्ड यांची व्हॅल्यू टाकते f of 0 इज इक्वल टू 4 लेफ्ट हँड लिमिटची व्हॅल्यू b मायनस 3 राईट हँड लिमिटची व्हॅल्यू आली ती आपली 2/5 मायनस c म्हणजे 4 इज इक्वल टू b मायनस 3 आणि 4 इज इक्वल टू काय 2/5 मायनस e 4 इक्वल टू b मायनस 3 आणि हा मायनस 3 असेल घेतला 4 प्लस 3 काय आलं 7 b ची व्हॅल्यू 7 आली इथे 4 इज इक्वल टू 2/5 मायनस e 4 इक्वल टू 2/5 मायनस e हा मायनस e असेल घेतला a इज इक्वल टू 2/5 मायनस 4 या ठिकाणी एलसीएम काय येते 5 इंटू 4 काय येते 20 पण 2 मायनस 20 काय येते मायनस 18 मायनस 18 अपॉन 5 a ची व्हॅल्यू आपली मायनस 18 अपॉन 5 आली therefore a equal to minus 18 upon 5 and b equal to 5. Last example, for what values of a and b is the function f of x equal to x plus 2b plus 18 for x less than or equal to 0, f of x equal to x square plus 3a minus b for x 0 less than x less than or equal to, f of x equal to 8x minus 2 for x greater than 0, continuous for every x. गिवन मध्ये आपल्याला कंटिन्यूअस ॲट द पॉईंट कुठल्या याला घ्यायचे कंटिन्यूअस ॲट द पॉईंट x equal to 0 कंटिन्यूअस ॲट द पॉईंट x equal to 2 ला since f is continuous for every x then f must be continuous at the point x equal to 0 and x equal to 2 आपण अगोदर कंटिन्यूअस ॲट द पॉईंट x equal to 0 घेणार आहेत मग त्यावेळेस आपण लेफ्ट हँड लिमिटला ही व्हॅल्यू घेणार आहेत राईट हँड लिमिटला कुठली घ्यायची ही व्हॅल्यू घेणार आहेत कंटिन्यूअस ॲट द पॉईंट x equal to 0 since f is continuous at the point x equal to 0 लिमिट x टेंड्स टू 0 f of x काय होणार एक्झिस्ट लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू काय घेतलं आपण राईट हँड लिमिट लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस लेफ्ट हँड लिमिट x लेस दॅन 0
त्यावेळेस एक्स प्लस 2b प्लस 18 लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 0 प्लस राईट हँड लिमिटला काय एक्स स्क्वेअर प्लस 3a मायनस बी घेते. आता डिनॉमिनेटरला काय 1 आहे, डिनॉट नॉट इक्वल 0, जिथे एक्स असेल तिथे काय ठेवणार आपण 0 ठेवणार आहे. मग a इंटू 0 प्लस 2b प्लस 18 एक्सला इथे पण आपण 0 घेतला, 0चा स्क्वेअर काय होतं 0 प्लस 3a मायनस बी. इथे a इंटू 0 0 झाला, 2b प्लस 18 लिहिला, हा इथला 0चा स्क्वेअर 0 घेतला, 3a मायनस बी. मग आपण इथे हा मायनस बी असेल लिहून घेतला अगोदर, मायनस बी घेताना काय होते प्लस होते. पण 2b प्लस बी काय घेतलं 3b आणि 3a मायनस 18. नंतर आपण काय करतोय हा 3b पण त्या साईडला घेतो, हा मायनस 18 या साईडला घेतला, लक्षात घेऊ आपण. म्हणजे 3a मायनस 3b आणि इकडे त्यांना काय झालं प्लस झाला. मग 3a मायनस 3b प्लस इज इक्वल टू 18. मग आपण थोडं 3 डिवाइड केल्यानंतर काय येतं a मायनस बी इक्वल टू 6. या नंबर 1 दिला. पुढचा पॉईंट काय कंटिन्यू ॲट द पॉईंट एक्स इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला 2 घ्यायचं आहे. मग कंटिन्यू ॲट द पॉईंट एक्स इक्वल टू 2, since f is continuous at the point x equal to 2, the limit as x tends to 2 f of x काय होणार आहे exist. f of x exist. म्हणजे इथे पण आपण लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू काय घेतलं राईट हँड लिमिट. मग लेफ्ट हँड लिमिटला आपण काय घेणार आहे 0 लेस दॅन x, त्यावेळेस आपण ही व्हॅल्यू घेणार आहे, सॉरी x लेस दॅन 2, त्यावेळेस काय घेणार एक्स स्क्वेअर प्लस 3a मायनस बी, एक्स स्क्वेअर प्लस 3a मायनस बी. राईट हँड लिमिटला काय घेणार आहे 8x मायनस 2, म्हणजे ते f ऑफ x इक्वल टू आपण काय घेतो 8x मायनस 2. याचे डिनॉटला काय 1 आहे, डिनॉट नॉट इक्वल टू डायरेक्ट जिथे x तिथे काय टाकतोय आता 2 टाकतोय. पण 2चा स्क्वेअर प्लस 3a मायनस बी इज इक्वल टू एक्सची जर आपण 2 टाकला 8 इंटू 2 मायनस 2. 2चा स्क्वेअर 4 प्लस 3a मायनस बी इज इक्वल टू 16 मायनस 2. या ठिकाणी हा पण नंबर त्यासाठी घेतला पुढच्या स्टेपमध्ये आपण 3a मायनस बी इज इक्वल टू 16 मायनस 2 आणि प्लस 4 तिथे काय होते मायनस 2 मायनस 4 मायनस 6 प्लस 60 काय होते 10. मग 3a मायनस बी इक्वल टू 10. या नंबर सेकंड. आता फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन सॉल्विंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इथे आपल्याला मायनस बी दिसतंय, म्हणून आपण काय करतोय सेकंडमधलं इक्वेशन फर्स्ट सबट्रॅक्ट करतोय, किंवा तुम्ही याला 3ने मल्टिप्लाय त्या पद्धतीने चालेल. इथे मी दोघांची सेकंडमधनं आपण फर्स्ट सबट्रॅक्ट करतोय. मग 3a मायनस बी इक्वल टू 10, a मायनस बी इक्वल टू 6. इथे आपण सबट्रॅक्शन करतोय मायनस प्लस मायनस. इथे हा प्लस मायनस बी आणि प्लस बी कॅन्सल केला. 3a मायनस a काय येतं 2a, 10 मायनस 6 2, twice a equal to 4, then a equal to 2. Put a equal to 2 in any equation first or second. मी या ठिकाणी कुठल्याचे टाकलेले फर्स्टमध्ये. Put a equal to in equation first. आपण a equal to 2 टाकलं, 2 मायनस b equal to 6. 2 मायनस 6 काय होते मायनस 4, b ची व्हॅल्यू मायनस 4, हेन्स a equal to and b equal to मायनस